त्याने आम्ही उभं राहणार आहे. आणि तो अनुभव 2014-9 हा भाग माझ्याकडे आपल्या भागात आला. पण मी 14 आमदार झालो, त्याच्यानंतर 19 सगळ्यांनी पाहिलं की कधीही विकासाचं काम देताना गट गट पक्ष पार्टी कसलाच विचार मी केला नाही. ज्यांनी मागितलं त्या गावाला मी ज्या आपल्या अधिकारात आहे ते काम देण्याचा प्रयत्न केला. मला तर आठवतंय 14 ते 19च्या कालावधीमध्ये घाटांची कामं सुटणे मंडळात जास्त झाली, पाटण तालुक्यात कमी झाली. आणि आमच्याकडच्या लोकांनी तिकडची कामं बघितल्यानंतर मला आग्रह केला, वर्ष रखडलेली कामं आहेत ती सुद्धा कामं या ठिकाणी नंतर आपण पूर्ण केली. मला एक स्वर्गीय विलासराव पाटील काकांचं वाक्य मिलिंददादा इथं आहेत, आप्पा आहेत. जेव्हा 2009ला हा मतदारसंघ पाटणला जोडला, कराडचं जुनं सर्किट हाऊस होतं, त्या हॉलमध्ये काका बसली होती, सगळी तुमची कराड तालुक्याची नेते मंडळी होती. मी आणि मिलिंददादा आम्ही भेटायला गेलो. आमच्याशी चर्चा झाल्यावर उठताना काका म्हणले, शंभूराज, त्या माझ्या भागातल्या लोकांना मी विकास कामाची भूक लावली आहे. मी बाकी कसल्या सवयी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना लावलेल्या नाहीत. त्यांची कामं फक्त करा, त्यांची विकासाची कामं करा. ती माणसं माझ्या बरोबर राहिली तशी तुमच्या बरोबर राहतील. हे कराड सर्किट हाऊस मधलं स्वर्गीय काकांचं वाक्य आजही मला आठवतं. आणि तेच केलं मी माझ्या मतदार तालुक्यामध्ये सुद्धा, आपल्या पाटण तालुक्यामध्ये आणि इथं सुद्धा. मी विकास डोळ्यासमोर ठेवून, लोकांची कामं डोळ्यासमोर ठेवून, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून माझ्या राजकीय जीवनामध्ये मी नेहमी वाटचाल केलेली आहे. आपल्या विरोधामध्ये येत आहेत. तांब्यामध्ये सभा झाली, मंत्रिमंडळामधले आमचे एक सहकारी त्या सभेमध्ये आले आणि त्यांनी काय सांगितलं, निधी मागा, पाहिजे तेवढा निधी तुम्हाला देतो. आणि काय इथले पालकमंत्री कोण आहेत म्हणले, असं काय इथं म्हणते का कुठं म्हणले, तांब्यातच म्हणले ना, आवी कुठं म्हणले, पालकमंत्री म्हणले बच्चूदादा आहेत. मला आश्चर्य वाटलं, ते सुद्धा एका जिल्ह्यात पालकमंत्री आहेत. म्हणजे आपल्या जिल्ह्यात नसतील, सोलापूर जिल्ह्यामध्ये. मी पण सुरुवातीला राज्यमंत्री होतो, मला नाही माझा आपला जिल्हा मिळाला. मला वाशिम जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करावं लागलं, केलं आम्ही. पण ज्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात त्यांचा त्यांना अधिकार असतो ना. तिथे डमी पालकमंत्री बसवायची तरतूद नाही कुठं. पाटणला एक बसवा, कराडला एक बसवा, जावलीला एक बसवा, मग दहिवडी मानमध्ये बी एक बसवा, असं नाही ना. ज्याला कायद्यानं, घटनेनं, नियमानं ज्याला पालकमंत्री केले त्यानंच ते काम केलं पाहिजे. उगाच लोकांना बरं वाटावं. आणि कसं झालंय आमच्या बच्चूदादांचं, इकडं पण कुणी ऐकत नाही. मूळच्या पाटण तालुक्यात चव्हाण, आणि इकडे बी कुणी ऐकत नाही. मग आता ऐकल कोणाचं, तर एखादा नवीन गडी आणायचा, नवीन माणूस आणून बघायचं त्याचं तरी ऐकतात का. कदाचित त्याला माहित नाही मंत्री महोदय गोरे साहेबांना, हा दक्षिण कराड मतदारसंघ आहे. स्वर्गीय आमदार विलासराव पाटील काकांची विचारसरणी जोपासणारा हा मतदारसंघ आहे. असे किती जरी गोरे आले तरी ह्या मतदारसंघातली जनता असते कोणाचा ऐकायला मोकळी नाही, ऐकणार नाही. कधी डाव टाकल कुठला कळायचं बी नाही. फिरोजबाई बरोबर आहे का. उगाच आपलं बरं. कसं आहे मंत्र्यांचं, कसं असतं, कुणी बोलवलं आपल्याला तर त्याला बरं वाटेल असं भाषण करायचं. ज्याने आता बोलवले सुप्रीम तांब्यात भाषणात, तर त्याला बरं वाटेल असं भाषण करताना आपण मंत्री आहोत, आपण काय बोलतोय, आपण थोडस जबाबदारीने बोललं पाहिजे. आणि मग जर मी असं म्हटलं जयकुमार गोरे साहेबांना की 2022ला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 50 आमदारांनी उठाव केला. महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. 50 आमदार, 9 मंत्री. आपण त्या 9 मंत्र्यांना मी एक आहे. आम्ही मंत्रीपद सोडली. आमदार मंत्री व्हायला इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे जाते का, आता मंत्री व्हावं. आम्ही मंत्री होतो
पण आम्ही मंत्रीपद सोडली आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर एक वेगळी भूमिका घेतली आणि आम्ही 50 जण बाजूला गेलो म्हणून भाजप सत्तेमध्ये आले. भाजप सत्तेमध्ये आलं म्हणून गोरे साहेब मंत्री झाले. नाहीतर सत्तेमध्ये भाजप येत, आम्ही जर हे करत नव्हतो तर भाजप सत्तेत येत नव्हतं. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. विधानसभेच्या निवडणुकांचं विश्लेषण काढा. 2 वाहिन्यांचे तर मला प्रतिनिधी समोर दिसत आहेत. उंडाळकर एक आहेत आणि थोरात एक आहेत. त्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी तुमच्या वाहिन्यांचं विश्लेषण बघा. 2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठी वाहिन्यांनी पण सांगितलं, देशातल्या इंग्रजी हिंदी वाहिन्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे जी की लाडली बहना योजने की वजह से महायुति को इतना भारी बहुमत महाराष्ट्र में मिला. देशभर त्याची चर्चा झाली की एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडकी बहीण योजनेमुळं महिलांनी महायुतीला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी निवडणुका आपण लढवल्या, मतदान केलं आणि म्हणून या ठिकाणी 230 जागांचं बहुमत हे महायुतीला मिळालं. ज्याने केलंय त्याला केलं तरी म्हणावं. तुम्हाला राजकारणासाठी आमच्यावर टीका करायची करा ना, पण अगदी इतक्या टोकाची भूमिका आणि ते सुद्धा या भागामध्ये येऊन घेणाऱ्यांना मी उत्तर दिलं त्या दिवशीच. मी बोलणार नाही, मी त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. 9 तारखेच्या निकालात माझ्या विधानसभा मतदारसंघातली जनता निकालानच त्यांच्या प्रश्नावर उत्तर देईल, त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देईल. त्यामुळं आपल्या विभागामध्ये मला एकच सगळ्यांना विनंती करायची. आतापर्यंत जसं आणि कोणतरी प्रदीप दादाने शंका व्यक्त केली, दादा म्हणजे आता म्हणते तुम्ही 29ला तिकडेच येणार आहे, म्हणजे त्यांना असं म्हणायचंय का आता नाही आमच्याकडे मतं दिली तर बघतोच तिकडे आल्यावर. अहो म्हणाव, आम्ही सुद्धा विलासराव पाटील, स्वर्गीय विलासराव पाटील काकांच्या माग हे शंभूराजीला तालमीतच आहे म्हणावं. असं कुणी कोणाला काय म्हणून चालत नसते म्हणावं. गाठ माझ्याशी आहे, ही माणसं माझी आहेत आणि पुढे राहिलो 29ला बघून घ्यायचं काय करायचं, तुम्ही आमच्याकडेच येणार आहे. मी तुम्हाला ठामपणानं सांगतो, शंभूराज देसाई या विभागाचा आमदार असेपर्यंत हा मतदारसंघ मी इथनं बाजूला हलवून देणार नाही. अगदी कुणी बळजबरी काय वापर अमुक सत्तेचा ह्याचा त्याचा केला, सुप्रीम कोर्टापर्यंत आपण जाऊ, हे तर आपल्याला कुणी अडवलेलं नाही. पण हा मतदारसंघ आपल्या तालुक्यातलं विधानसभेतनं आपण बाजूला जाऊ द्यायचा नाही. उगाच आपलं पुढची येणार आहे तुम्ही घेऊतावा पोळ्या बघू मला काय काय तिथं काय. आम्ही सुद्धा काय कुठलं बाहेर बिडासलं नाही. आम्ही त्याच मातीत कोयनेच्या पाणी कोयनेच पाणी आम्ही पितो. त्यामुळे ठीक आहे. आता मला कोणीतरी सांगितलं पैसे तर काय त्याचं आश्वासन सर्रास चालू आहे. म्हणजे ज्यांना माणसं जमत नाहीत, माणसं उभा करत नाहीत, मग व्यवहाराचं बोलायचं. बोल काय व्यवहाराचं बोलायला दिवस मावळल्या भेटतात, दिवसाचं येत नाही. बघा तुम्ही असली माणसं बघा तुम्ही. ही जर मी आता एखादा म्हणलं नाही बघ चला एक तेवढं बघू काय गावतंय का, आता नको जरा अंधार पडू द्या आणि मग याच चापसायला काय गावतंय का. आणि समजा समजा दुर्दैवाने अशी गावाला ओढून टाकलेली 4-2 असतील, समजा लागली तसली हाताला, तर मग त्याचं आपलं काय असेल नसेल ते आपलं व्यवहार करायचा. आणि समजा झाला व्यवहार, त्याने केली मतं आणि ज्यानं व्यवहाराचं काय घेतलंय, समजा निवडणूक झाल्यावर महिन्या 2-4 महिन्याला त्याला काय अडचण आली, बाबा नळाला पाणी येणार, आमदार कचेरीतलं काम होईना, कृषी खात्यातलं होईना, लाईट खात्यातलं काय समजा कुठं काम असलं अडलं, त्याला वाटतं राहू की ते वेळ रातची आपल्याकडे आलती का नाही, आपण त्याला मतं दिली, चला आपलं काम होतंय का बघायला जाऊया, जाते. बरं ते माझं तेवढं लाईटचं सांगा की ते माझ्या लाईटचं असं असं झालंय, मोटरीचा असा असा गोळ झालाय. कसली नाही ती म्हणणार, कसली मोटर, तुझा व्यवहार झाला की त्यावेळी तू मतं दिली, तुझा चुकता केला हिशेब, कुठल्या निवडणुकीला ये हवं तर डबल माग त्यावेळी बघू आपण. आता काय लाईटीचं पाण्याचं कसलं काय सांगू नको, ही अवस्था व्यवहार करणाऱ्यांची. त्यामुळं त्यांना म्हणून असलं तिथं काही चालणार नाही, तिथं विकासाची कामं आणि नदीला कोण उपयोगी पडतं,
मला समाधान आहे. तुमच्या तोंडावर प्रकाशाला सांगतोय असं नाही आम्ही, पण केलेलं केलं म्हणणारं तुमचं गाव आहे. या सुपणे गावाची नळ योजना एका पत्रावरती एकदा बबनराव लोणीकर साहेबांकडे आम्ही गेलो आणि ती योजना फिल्टर सह आपण मंजूर केली. किमान या विभागातल्या प्रत्येक कार्यक्रमात प्रकाशदादा असतील, मी सुपणेकरांनी प्रत्येक वेळा सांगितले की पाटणचे आमदार, आपल्या मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई साहेबांनी एका मिनिटात कसले आडेवेडे न घेता नळ योजनेचं काम या ठिकाणी फिल्टर प्लॅन सह या ठिकाणी आपण मंजूर केलं. दादांच्या घरी दुःखद प्रसंग घडला. मी त्यांच्या घरी गेलो भेटायला, रस्त्याची अवस्था बघितली. त्याच्या दुःखात दादा काही बोलले नाहीत. मला म्हटलं त्यांनी फक्त असा हात दाखवला रस्त्याकडे. त्याच्यानंतर पुढच्या लगेच एका महिन्याच्या आत मी अधिकाऱ्याला सांगितले इस्टिमेट करा आणि ताबडतोब काम चालू करा. लगेच करायला लावलं. मी कधीच असा कुठला विचार करत नाही आपल्याला मतं किती पडली, अमुक काय झालंय, तमुक काय झालंय. शेवटी आमदार म्हणून माझ्याकडे काय अधिकार आहे? मी राज्यमंत्री होतो तेव्हा माझ्याकडे काय अधिकार होता? मंत्री म्हणून माझ्याकडे काय मंत्री म्हणून माझ्याकडे काय अधिकार आहेत? मी त्याचा वापर सामान्य माणसासाठी केला. जो माझ्याकडे आला, ज्या गावाने माझ्याकडे कामं मागितली, इथं बसलेल्या कुणालाही विचारा, मी कधीच त्याचं काम केलं नाही किंवा त्याला बिनकाम करता माघारी पाठवलं असं कधीच माझ्याकडनं या ठिकाणी झालं नाही. आणि शेवटी आपल्या हातात सत्ता आहे. रामदादा, तुम्ही त्या ह्याचा उल्लेख केला 16 तास लाईट ना आपण 12 का 16 तास लाईटचा विचारा की गोळवारीकर आहेत का? त्यांचं जरा रखडवलं होतं अधिकाऱ्याने, आमच्या नव्हे अधिकाऱ्याने आमच्या जरा खुरी काढली होती त्या कामात. काय भाषेत सांगितलं मी, आता इथं माईकवर नाही बोलत, लगेच रेकॉर्ड होईल. कसं झालं लगेच काम ते बघा. हा, तुम्ही तर पहिला नंबर मारला, सगळ्याला बाजूला ठेवला आप्पाने, त्यांचा पहिला नंबर काढला नाही केलं आपण. मी का सांगतो हे उदाहरण, सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग आहे. पण आमदार देतो निधी, मंत्री देतो निधी, खिशातलं का माझ्या अकाउंटवरच काढून देते. शासनाचा निधी द्यायचा अधिकार आम्हाला आहे ना. आज मी आमदार आहे, मंत्री आहे, मला अधिकार आहे. ह्याच्या आधी पाटणकर दादा आमदार मंत्री होते, त्याला होता, त्याने नाही केलं हिमतराव, म्हणून मला केलं, लोकांनी निवडून दिलं. तुम्ही केलं असतं तर तुम्हाला दिलं असतं ना लोकांनी निवडून. आपल्याकडे पद्धत कशी होती पाटणमध्ये, अगदी रस्ता द्यायचा आहे, साखव पूल द्यायचा आहे, गटरचं काम द्यायचंय, यादी काढायची. पाटणकरांचं गाव बघायचं, तेवढीच फक्त कामं घ्यायची. देसाई गटाची गावं बाजूला. एवढंच काय दादा, तुम्ही जिल्हा परिषदला होता प्रदीप दादा, तुम्ही ते सायकल, ती कुळपी, ती शिलाई मशीन, काय काय योजना आहेत ना जिल्हा परिषदच्या. आमच्या तालुक्यात त्यांच्याकडे जिल्हा परिषद सत्ता असताना ती यादी घ्यायची अविनाश पुढं. नावं बघताना पाटणकर गटात असलं की टिकमार, देसाई गटात असलं की फुली. म्हणजे सायकली, कुळपी, शिलाई मशीन ह्याच्यात सुद्धा राजकारण केलं. माणसाने सोसलं 2004 ला बरोबर टोका टाकला. कॅबिनेट मंत्री असताना पराभव झाला. कॅबिनेट मंत्री होते दादा त्यावेळी. लोकांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला निवडून दिले विधानसभेला. मी एवढंच सांगेन, आता खूप मोठं भाषण करत नाही. 3 वाजताची सभा होती तळमवल्यातली, 4 इथंच वाजले. या विभागातलं वातावरण निश्चित चांगलं आहे आणि अशीच एकजूट आपण कायम ठेवूया. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार